साहेब, आजच्या बैठकीचं स्वरूप काय होतं? आजच्या बैठकीचं स्वरूप असं आहे की शेतकऱ्यावर ज्या ग्रामीण भागामध्ये मनोवादी सरकार त्यांच्या शेतामध्ये ते सौर ऊर्जाचे प्लॅन्ट आणू लागले आणि 1990 पासून जे शेतकरी जमिनी कसतात ते जमिनी कसत असताना त्यांना पोलीस प्रशासनाचा बळाचा वापर करून त्या शेतकऱ्यांना जमीन कसताना त्याच्या वावरातून ते काढून टाकू लागले, म्हणजे हाकलून देऊ लागले आणि पूर्ण ताकदीने त्याला मारहाण करून जबरदस्त म्हणजे सर्व गायरान धारकाचं कुटुंब सगळं रोळावर आणण्याचं काम इथलं मनोवादी सरकार करत आहे. त्या मनोवादी सरकारच्या विरोधामध्ये एल्गार मार्च आम्ही पुकारणार आहोत. ती तारीख तुम्हाला अगोदरच्या काळात आम्ही सांगणार आहोत. त्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली आहे. साहेब, मग आपला जी प्रगती होते, प्रगतीला आपण विरोध करताय असं वाटत नाही का? विकास होतोय, सौर ऊर्जा म्हणजे भारताचा विकास आहे, आपण विकासाला विरोध करताय असं वाटत नाही का? पण मला सांगा साहेब, मग त्या सौर ऊर्जेच्या प्रकल्पासाठी शेतकऱ्याच्या गरीब गायरान धारकाच्या जमिनी का? ज्या आमदाराकडे 100 एकर जमीन आहे, ज्या खासदाराकडे 1000 एकर जमीन, आम्ही जे मोठमोठे आमदार खासदार धनदांडग्यांच्या जमिनीवर हा सौर ऊर्जाचा प्रकल्प राहावा, परंतु SC ST OBC अल्पसंख्याक मायनॉरिटीचे जे गरीब शेतकरी आहेत, गरीब शेतकऱ्यांच्या आदिवासींच्या हा प्रकल्प उभा राहू नये. त्यामुळे हा एल्गार मार्च पुकारण्यात येणार आहे. कारण की हे जे सौर ऊर्जाचा प्रकल्प आहे गोरगरिबांच्या जमिनीवर उभारू नये अशी आमची शासनाला विनंती आहे. आमचा एल्गार मार्च हा प्रशासनाच्या विरोधात राहणार आहे आणि आमच्या एल्गार मार्चची भारतीय क्रांती दल संघटनेची प्रशासन नोंद घेईल आणि संपूर्ण गायरान धारकाला आम्ही त्यांचे सातबारे करून देणार अशी आज आम्ही ठामपणे. सुप्रीम कोर्टाचा आणि केंद्र सरकारचा एक निर्णय आहे, कसल तो जमीन त्या जमिनी त्यांच्या नावावर झाल्या पाहिजे, सातबाऱ्यावर नावं लागले पाहिजे असा सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना सुद्धा राज्य सरकार हा निर्णय घेतं. काय वाटतं? राज्य सरकार सुप्रीम कोर्टाचा निर्णय असताना सुद्धा जे गोरगरीब SC ST आदिवासी जे लोक गायरान कसतात हेतुपुरस्सर त्यांना ते जमिनी त्यांच्या नावावर करत नाही आणि ह्या गोरगरिबांच्या जमिनी ते धनदांडग्यांच्या घशात घालण्याच्या तयारीत आहे. आम्ही ते सारं मोडून काढू आणि गोरगरिबांना कशी सातबारे मिळतील यासाठी आम्ही महाराष्ट्रभर लढा उभा करू. वेळ प्रसंगी आपण रस्त्यावर उतरणार? 100% उतरणार. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो? चालेल, काही हरकत नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या गायरानासाठी हर्सूलमध्ये, जेलामध्ये, तुरुंगामध्ये सुद्धा जाण्यास तयारी आहे असं आम्ही या मीटिंगमधून तुम्हाला सांगू इच्छितो. सध्या शहराचे पालकमंत्री छत्रपती संभाजीनगरचे आहेत, याबाबत यांच्याशी काही चर्चा झाली? या दोघांशी आमची काही चर्चा झालेली आहे आणि याच्यात आम्ही सहभागी होत नाही, त्यांच्याशी चर्चा बी करायची नाही आम्हाला. आपण गव्हर्नमेंटला काय अल्टिमेट देणार सरकारला? गव्हर्नमेंटला एवढंच अल्टिमेट राहणार या बैठकीच्या माध्यमातून की येणाऱ्या काळामध्ये गोरगरिबांच्या SC ST OBC आदिवासी यांच्या जमिनीचे सातबारे पट्टे जे कसणारे गोरगरीब आहेत त्यांच्या नावावर करण्यात यावे, यासाठी आम्हाला हे अल्टिमेट आम्ही सरकारला देणार आहोत. आपलं नाव? माझं नाव भाई शैलेंद्र मिसाळ, भारतीय क्रांती दल अध्यक्ष. माझ्यासोबत रमेशदादा साळवे, मच्छिंद्रनाथ ढेपे, शहराध्यक्ष गणेश निंबुरे, सतीश भालेराव, दीपक भालेराव, सय्यद अहमद, आकाश गायकवाड, दोडवे साहेब, कृष्णा शिंदे, ज्ञानेश्वर गायकवाड, राजू काकडे, सय्यद अहमद असे बरेच कार्यकर्ते उपस्थित आहेत.